डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2025-26 याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 24मधील 4ही उमेदवार बिनविरोध आज निवडून आलेले आहेत। त्याच्यामध्ये शिवसेनेचे 3 आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा 1 आहे। म्हणजे युतीचे हे 4ही सदस्य निवडून आलेले आहेत। त्यामध्ये आमचे सहकारी माजी स्थायी समिती सभापती रमेशजी म्हात्रे, आमच्या महापालिकेतील सहकारी ऋषालीताई जोशी आणि ज्योती पाटील म्हणून अशी 4 सदस्य आम्ही निवडून आलो आहोत। खरं म्हणजे हे बिनविरोध निवडून येण्यामागे जर श्रेय असेल ते आमचे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि युतीचे सर्व नेते, या सर्वांच्यामुळे आज हे शक्य झालं आहे। हे फक्त आम्ही आज एक पॅनल निवडून आलो आहेत किंवा अजून काही आमचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, पण येत्या 16 तारीखला आपल्याला मोठ्या या शहरामध्ये चमत्कार बघायला मिळेल की युतीचे एवढे सदस्य निवडून येतील की विरोधी पक्षच राहील की नाही ही शंका आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 2025-26 ह्या निवडणुकांमध्ये डोंबिवली पश्चिम येथील आमचा पॅनल क्रमांक 24 हे चौघे आम्ही बिनविरोध निवडून आलेलो आहोत। आमच्या शिवसेनेच्या त्यामध्ये 3 जण आहोत आम्ही आणि एक BJPचे सदस्य आहे। ह्याचं कारण एकच आहे का आमचे एकनाथ शिंदे ज्यावेळेला नगरविकास मंत्री होते साहेब, त्यावेळेला त्यांनी आम्हाला जो सहकार्य केला होता, कामाचा झपाटा जो लागेल तो, कारण महानगरपालिकेच्या तुटपुंज उत्पन्नातून वाटेल ती कामं आम्ही करू शकत नव्हतो, परंतु आम्हाला वरून अत्यंत चांगला सपोर्ट असल्यामुळे आणि केंद्र शासनाचे काही वित्तीय संस्था असोत, राज्य शासनाचे काही वित्तीय संस्था असोत, यांच्यामार्फत आम्हाला निधी आणण्याचं जो सहकार्य आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्यसम्राट म्हणतात, ते खरोखर त्यांचं इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी आम्हाला निधीची कमतरता पडूच दिली नाही। आणि सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला ही निवडणूक लढवण्याची संधी मला मिळाली होती। अतिशय चांगल्या वातावरणात सर्व काही व्यवस्थित घडत होतं, परंतु महायुतीतले पदाधिकारी यांनी या निवडणुकीत मला सपोर्ट केला आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे।